नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. पण आज आपण नेहमीच्या अभ्यासाच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्याच प्रवासाला निघणार आहोत. आपल्याकडे भारताच्या भूगोलावर काही जबरदस्त माहिती जमा झाली आहे आणि आजचा आपला प्रयत्न हा असेल की करोडो वर्षांपूर्वी झालेल्या जमिनीच्या हालचालींचा परिणाम आजही आपल्या जेवणाच्या ताटावर आणि आपल्या राहणीमानावर कसा दिसतो हे समजून घेणं. अगदी ही कल्पनाच खूप रंजक आहे, नाही का? आहे. म्हणजे आपण फक्त डोंगर, नद्या आणि वाळवंट बघणार नाही, तर या भौगोलिक रचनांनी माणसाच्या मनात आणि समाजात काय घडवलं याचा आपण एक प्रकारे शोध घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे एक उत्तम किस्सा आहे. 1984 मध्ये जेव्हा राकेश शर्मा अंतराळात पोहोचले तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं, अंतराळातून भारत कसा दिसतो? आणि त्यांचं उत्तर होतं, सारे जहां से अच्छा. हो, मला वाटतं हे उत्तर फक्त भावनिक नव्हतं, तर ते भारताच्या अफाट भौगोलिक विविधतेला दिलेलं एक प्रमाणपत्र होतं. नक्कीच, अगदी समर्पक उत्तर होतं. श्री अरबिंदो यांनी म्हटल्याप्रमाणे भारताचा भूगोलच त्याला एक विशेष ओळख देतो. म्हणजे उत्तरेला उत्तुंग हिमालय, पश्चिमेला आणि पूर्वेला महासागर. यामुळे भारत उर्वरित आशिया खंडापासून जवळजवळ वेगळाच झाला आहे. ही एक नैसर्गिक तटबंदी आहे. बरोबर, जिने केवळ आपलं हवामानच नाही तर आपला इतिहासही घडवला आहे. अगदी. चला तर मग या तटबंदीच्या सर्वात उंच भागापासून म्हणजे भारताच्या मुकुटापासून हिमालयापासून सुरुवात करूया. नकाशात पाहिल्यावर तो एका प्रचंड भिंतीसारखा दिसतो की नाही, पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की भारताच्या फक्त उत्तरेलाच एवढी मोठी पर्वतरांग आहे, इतर सीमांवर असं काही का नाही? खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ना, ते कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या एका महाकाय टक्करीत दडलेलं आहे. टक्करीत? हो, म्हणजे विचार करा, आज जिथे भारत आहे तो भूभाग एकेकाळी गोंडवाना नावाच्या एका प्रचंड मोठ्या खंडाचा भाग होता. अच्छा. जो आफ्रिका, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत जोडलेला होता. अगदी. तो तिथून तुटला आणि मग त्याचा एक प्रवास सुरू झाला उत्तरेकडे. आणि मग सुमारे 5 कोटी वर्षांपूर्वी हा भारतीय भूभाग वेगाने येऊन युरेशियन भूभागाला भडकला. बापरे. ही टक्कर इतकी जोरदार होती की 2 जमिनींमधला भाग, जो एकेकाळी समुद्र होता, तो एखाद्या सतरंजीप्रमाणे दुमडला गेला. आणि त्यातूनच हिमालयाची निर्मिती झाली. बरोबर. म्हणूनच फक्त उत्तरेलाच ही पर्वतरांग आहे, कारण टक्कर तिथेच झाली. एक मिनिट, म्हणजे ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे? मी वाचलेल्या माहितीनुसार भारतीय भूभाग अजूनही दरवर्षी 5 सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकतोय. अगदी. आणि याच दाबामुळे हिमालय दरवर्षी सुमारे 5 मिलीमीटरने उंच होत आहे. 5 मिलीमीटर हे ऐकायला खूप कमी वाटतं. हो, पण याचा अर्थ असा की तुमच्या नखांच्या वाढण्याच्या वेगाने एक अख्खी पर्वतरांग आकाशाकडे ढकलली जात आहे. ही एक अविश्वसनीय नैसर्गिक शक्ती आहे जी आजही कार्यरत आहे. म्हणजे हिमालय हा एक तरुण पर्वत आहे, तो अजूनही घडतोय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच त्याला फक्त एक पर्वत म्हणणं चुकीचं ठरेल. त्याला आशियाचा जलमनोरा म्हणजे वॉटर टॉवर ऑफ एशिया का म्हणतात हे आता माझ्या लक्षात येते. बरोबर. हिमालयात साठलेला जो बर्फ आहे तो उन्हाळ्यात वितळतो आणि सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा यांसारख्या महाकाय नद्यांना वर्षभर पाणी पुरवतो. या नद्यांशिवाय उत्तर भारतातील जीवनाची कल्पनाच करता येत नाही. गंगोत्री हिमनदीच्या गोमुखमधून निघणारी गंगा ही फक्त एक नदी नाहीये, ती एक जीवनरेखा आहे. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये हिमालयाच्या 3 मुख्य भागांचा उल्लेख आहे: हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक. हे फक्त उंचीचे स्तर आहेत की यात आणखी काही फरक आहे? यात खूप मोठा फरक आहे आणि तो फरक थेट तिथल्या जीवनशैलीत दिसतो. अच्छा. हो. हिमाद्री म्हणजे सर्वात उंच भाग, जिथे एव्हरेस्ट आणि कांचनगंगा आहेत. तिथे फक्त गिर्यारोहक जाऊ शकतात. मग येतो हिमाचल. मधला भाग, जिथे शिमला, दार्जिलिंगसारखी थंड हवेची ठिकाणे आहेत. बरोबर. इथलं हवामान सौम्य असल्यामुळे पर्यटन आणि फळबागा विकसित झाले आहेत. आणि तिसरा शिवालिक म्हणजे पायथ्याचा भाग, जो घनदाट जंगलांनी आणि जैवविविधतेने नटलेला आहे. मला इथल्या कातखुनी बांधकाम पद्धतीबद्दल वाचलेलं आठवतंय. दगड आणि लाकूड वापरून घरं बांधतात, जी भूकंपाला तोंड देतात असं म्हणतात. हो, पण ते नेमकं कसं काम करतं? काय होतं की कातखुनी पद्धतीत लाकडाच्या आणि दगडाच्या थरांना एकमेकांना गुंपले जाते. सिमेंटचा वापर खूप कमी असतो. यामुळे भूकंपाच्या वेळी संपूर्ण इमारत एकसंध राहत नाही. ती थोडी हलू शकते, कंपनी शोषून घेते.
अच्छा, म्हणजे ती लवचिकताच त्या घरांना कोसळण्यापासून वाचवते. अगदी गरजेतून जन्माला आलेलं हे एक अद्भुत अभियांत्रिकी उदाहरण आहे, नाही का? खरंच, म्हणजे भूगोलानेच त्यांना हे शिकवलं. आता या बर्फाळ प्रदेशातून आपण एका अशा ठिकाणी जाऊया जिथे पाण्याचा थेंबही मौल्यवान आहेत. वाळवंटात. हो, आणि गंमत म्हणजे भारतात एक नाही तर 2 प्रकारची वाळवंटं आहेत. एक उष्ण आणि एक थंड. हो, लडाख. हिमालय पर्वतरांगांमुळे काय होतं की पावसाचे ढग तिथे पोचूच शकत नाहीत. अच्छा, ते अडवले जातात. हो, याला रेन शॅडो इफेक्ट म्हणतात. त्यामुळे हा प्रदेश कोरडा आणि थंड राहतो. हिवाळ्यात तापमान उणे 30°C पर्यंत खाली जातं. म्हणूनच याला थंड वाळवंट म्हणतात. आणि तिथला खडकाळ खरखरीत प्रदेश चंद्राच्या पृष्ठभागासारखा दिसतो, म्हणून त्याला मूनलँड असंही म्हणतात म्हणे. अगदी. आणि याच्या निर्मितीचं कारणही हिमालयाच्या टक्करशी जोडलेलं आहे, बरोबर? मला तिथल्या पांगोंगचो सरोवराचं पाणी खारं आहे हे वाचून खूप आश्चर्य वाटलं. बरोबर, कारण जेव्हा भारतीय भूभाग युरेशियन भूभागाला धडकला तेव्हा मधल्या थेतीस समुद्राचा तळ वर उचलला गेला. त्या समुद्राचं पाणी आणि क्षार तिथेच अडकून राहिले. पांगोंगचो सरोवर हा त्याच प्राचीन समुद्राचा उरलेला अंश आहे. अरे वा. आणि या कठीण परिस्थितीतही तिथल्या लोकांचे जीवन याक या प्राण्याभोवती फिरतं. दूध, लोकर, वाहतूक, सगळं काही. म्हणजे याकशिवाय लडाखमधील जीवनाची कल्पनाच करता येत नाही. तो तिथला कामधेनू आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंय. एका बाजूला हे बर्फाळ वाळवंट आणि गंमत म्हणजे त्याच पश्चिम भागात आपल्याला भारताचं दुसरं टोक बघायला मिळतं, थरचं रणरणतं वाळवंट. ही विविधता अविश्वसनीय आहे. हो ना, सोनेरी वाळूचे डोंगरच्या डोंगर. आणि या वाळवंटाने माणसाला जगायला शिकवलंय. इथे दिवसा तापमान 50°पर्यंत जातं आणि रात्री तितकंच खाली येतं. पाण्याची प्रचंड टंचाई असते. पण तरीही जसलमेरसारखी सुवर्ण शहरे इथे वसलेली आहेत. मी असं वाचलंय की पाणी वाचवण्यासाठी तिथले लोक भांडी घासण्यासाठी वाळूचा वापर करतात. हे खरं आहे का? हो, ही तिथली पारंपरिक पद्धत आहे. म्हणजे ही फक्त पाणी वाचवण्याची युक्ती नाहीये. मग पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जातो. हेच खरं भूगोलाचं माणसावरचं राज्य आहे. आता या वाळवंटाच्या पूर्वेला एक नैसर्गिक भिंत आहे, अरवली पर्वतरांगा. पण खरं सांगायचं तर मी जेव्हा गाडीने त्या भागातून गेलोय तेव्हा त्या मला लहान टेकड्यांसारख्या वाटल्या. मग त्यांना पर्वतरांग का म्हणायचं? हिमालयाच्या तुलनेत तर हे काहीच नाही. तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण तुम्ही 2 वेगवेगळ्या पिढ्यांची तुलना करत आहात. म्हणजे हिमालय हा एक किशोरवयीन पर्वत आहे, तो अजूनही वाढतोय. तर अरवली हा एक वृद्ध पर्वत आहे. वृद्ध? हो, जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक. सुमारे 250 कोटी वर्षांपूर्वी तो हिमालयापेक्षाही उंच होता असं मानलं जातं. काय सांगताय? हो, पण कोट्यावधी वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यांनी त्याची झीज केली आणि आज फक्त त्याचे अवशेष उरले आहेत. अरे वा, म्हणजे आपण भारताच्या भूगर्भीय इतिहासाच्या 2 टोकांना एकाच वेळी बघत आहोत. अगदी. आणि या वृद्ध पर्वताची भूमिका खूप महत्वाची आहे. तो थारच्या वाळवंटाला पूर्वेकडे पसरण्यापासून रोखतो. अच्छा. अरवली नसता तर आज दिल्ली आणि आग्रासुद्धा वाळवंटाचा भाग असते. शिवाय हा प्रदेश संगमरमर, तांबे, जस्त यांसारख्या खनिजांनी समृद्ध आहे. ज्यामुळे इथली अर्थव्यवस्था घडली. बरोबर. अरवलीच्या याच संरक्षणाखाली भारताचा सर्वात सुपीक प्रदेश वसला आहे, गंगा सिंधूचं मैदान. हा भाग आपल्या माहितीनुसार खूपच महत्वाचा आहे, पण अनेकदा त्याला गृहीत धरलं जातं. खरंय, हा प्रदेश भारताचं हृदय आहे. हिमालयातून येणाऱ्या नद्यांनी कोट्यावधी वर्षांपासून जो बाळ वाहून आणला आहे तो इथे साठला आहे. यामुळे ही जमीन इतकी सुपीक आहे की ती कोट्यावधी लोकांचं पोट भरते. म्हणूनच भारताची सर्वाधिक लोकसंख्या याच प्रदेशात एकवटलेली आहे. आणि फक्त लोकसंख्याच नाही, तर भारताचा इतिहास आणि संस्कृती सुद्धा इथेच घडली, नाही का? अगदी बरोबर. सपाट आणि सुपीक जमीन असल्यामुळे इथे मोठ्या साम्राज्यांचा उदय झाला. मौर्य, गुप्त साम्राज्य इथेच वाढली. बरोबर आहे. डोंगराळ किंवा वाळवंटी प्रदेशात एवढी मोठी केंद्रीकृत साम्राज्य उभारणं खूप कठीण होतं. हो, बौद्ध आणि जैन धर्माचा उगमही याच भूमीत झाला. सपाट जमिनीमुळे दळणवळण सोपे झाले, ज्यामुळे व्यापार आणि विचारांची देवाणघेवाण वाढली. म्हणजे हा प्रदेश केवळ शेतीचाच नाही, तर संस्कृती आणि सत्तेचाही केंद्रबिंदू बनला. अगदी. म्हणजे हिमालयाने नद्यांना जन्म दिला आणि त्या नद्यांनी या मैदानी प्रदेशाला, पर्यायाने भारताच्या संस्कृतीला जन्म दिला. ही साखळी अद्भुत आहे. आहेच. चला,
आता या सपाट मैदानी प्रदेशातून भारताच्या प्राचीन पठाराकडे, दक्षिण टोकाकडे वळूया. आपण आता द्वीपकल्पीय पठारावर म्हणजे पेनिन्सुलर प्लॅटोवर आलो आहोत. हा भारताचा सर्वात स्थिर आणि प्राचीन भूभाग आहे. जो गोंडवाना खंडाचा मूळ भाग होता. बरोबर. पठार म्हणजे समुद्राच्या सपाटीपासून उंच असलेला सपाट प्रदेश. याच्या दोन्ही बाजूंना दोन भिंती आहेत, पश्चिम घाट आणि पूर्व घाट. पश्चिम घाट म्हणजे आपला सह्याद्री. त्याला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलंय, हे मला माहितीये. पण पूर्व घाटापेक्षा तो इतका वेगळा का आहे? याचं कारण असं की पश्चिम घाट हा एकसंध आणि उंच आहे. तो समुद्राला समांतर धावतो आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांना अडवून प्रचंड पाऊस पाडतो. अच्छा. म्हणूनच तो जैवविविधतेने नटलेला आहे. या उलट पूर्व घाट कमी उंचीचा आणि तुटक आहे. तुटक. हो. गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या मोठ्या नद्यांनी त्याला अनेक ठिकाणी कापून काढलं आहे आणि त्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि या दोन घाटांच्या मध्ये आहे दख्खनचं पठार, डेक्कन प्लॅटो. या प्रदेशाची जमीन काळी असते, विशेषतः महाराष्ट्रात. यामागे काही भूशास्त्रीय कारण आहे का? हो, नक्कीच. सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे डायनासोरच्या काळात या भागात प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. बापरे. हजारो वर्षांपर्यंत लाव्हारस वाहत राहिला आणि त्याचे थरच्या थर साचले. याच लाव्हारसापासून तयार झालेल्या खडकाला बेसाल्ट म्हणतात. आणि हा खडक झिजून जी माती तयार होते ती काळी आणि सुपीक असते. तिला रेगूर मृदा म्हणतात. जी कापसाच्या लागवडीसाठी उत्तम असते. अगदी बरोबर. म्हणूनच या प्रदेशाला ब्लॅक कॉटन सॉइल रिजन म्हणतात. आणि शतकानुशतके इथली अर्थव्यवस्था कापसावर अवलंबून आहे. म्हणजे कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखी उद्रेकाचा परिणाम आजही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पिकावर होतोय. हे अविश्वसनीय आहे. हेच तर भूगोलाचं वैशिष्ट्य आहे. तो फक्त नकाशावरच्या रेषा नसतात. तर तो आपल्या जीवनाचा अदृश्य सूत्रधार असतो. बरोबर. तर आजचा हा प्रवास आपण पुन्हा एकदा आठवूया. आपण हिमालयाच्या वाढत्या उंचीपासून सुरुवात केली, जी एका महाकाय टकरीचा परिणाम आहे. हो. तिथून आपण थंड आणि उष्ण वाळवंटात गेलो आणि पाहिलं की पाण्याच्या उपलब्धतेने किंवा कमतरतेने जीवनशैली कशी घडते. मग आपण जगातील सर्वात जुन्या अरवली पर्वताला भेट दिली आणि पाहिलं की त्यानं वाळवंटाला कसं रोखून धरलंय. हो. त्यानंतर आपण गंगेच्या सुपीक मैदानात आलो, जिथे भारताचा इतिहास आणि संस्कृती फुलली. आणि शेवटी आपण दक्षिणेच्या प्राचीन पठारावर पोचलो, जिथे कोट्यावधी वर्षांपूर्वीच्या लाव्हारसाने आजही तिथली शेती निश्चित केली आहे. बरोबर. या सगळ्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट होते. भारताचा भूगोल ही केवळ एक पार्श्वभूमी नाही. त्याने भारताचा इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि लोकांच्या सवयी सगळं काही घडवलं आहे. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची एक ओळख आहे, जी तिथल्या मातीने, पाण्याने आणि दगडांनी तयार केली आहे. विविधतेत एकता असं जे आपण म्हणतो, त्या विविधतेचं मूळ या भूगोलातच दडलेलं आहे. आजची ही चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार ऐकणाऱ्यांसाठी सोडून जात आहोत. आपण पाहिलं की 2 भूभागांच्या टक्करीमुळे हिमालय तयार झाला आणि अरवलीने वाळवंटाला रोखलं. या सगळ्या नैसर्गिक शक्ती होत्या. आजच्या जगात शहरीकरण, हवामान बदल आणि मोठी धरणं यांसारख्या मानवनिर्मित शक्ती आपल्या उपखंडाला आकार देत आहेत. मग विचार करा, लाखो वर्षानंतर भारताचा भूगोल कसा दिसेल आणि तो घडवण्यात आपला वाटा काय असेल.